नमस्कार मित्रांनो, शेतरस्ता बांधावरील हा शासनाने एक या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आला आहे। या संदर्भातच एक GR देखील काढण्यात आलेला आहे। यामध्ये असे स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की शेतावरील बांधाचा रस्ता आता 3 ते 4 मीटर रुंदीचा असून तो सातबाऱ्यावर नोंद करण्यात येणार आहे व ज्या काही शेतकऱ्यांचे शेतरस्त्यासंदर्भात प्रश्न असतील ते 90 दिवसाच्या आत निकाली काढण्यात येणार असून हे एक सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करा। अशीच माहिती पुन्हा तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील। चला तर मग GRच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहूया। शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा उतार्याच्या इतर हक्क या सदरी नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत महसूल विभागांतर्गत दिनांक 22 मे 2025 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे। महसूल जमीन संहिता 1966 ची कलम 143 नुसार सीमावरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे, परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडी साहाय्याने करण्यात येत होती। तथापि सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतिशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहेत। शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झाले आहे। पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांसाठी वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करीत आहेत। शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर असो किंवा रोटरवेअर हार्वेस्टर इत्यादी यांचा वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद सुरक्षित वाहनासाठी अरुंद शेतरस्त्याऐवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध देण्यासंदर्भात हा GR काढण्यात आला आहे। शेतरस्त्यासंदर्भात शेतकऱ्यांचे जेही काही प्रश्न असतील ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 ची कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5 अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांमध्ये अर्ज सदर निर्णय अंकित करण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 143 नुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी प्राधिकारी यांना शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद शेतरस्त्याऐवजी किमान 3 ते 4 मीटर रुंद असलेले शेतरस्ते उपलब्ध करून देण्याबाबत आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना 3 ते 4 मीटर रुंद शेतरस्ते हे त्यांच्या सातबाऱ्यावरही नोंद होणार आहे। अशा प्रकारे शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे।